राजेश मोरे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांना प्रश्न विचारूया। राजेश जी, खरं तर अतिशय भीषण अशी आग लागलेली आहे। गेल्या काही वर्षात अशा पद्धतीच्या स्फोटाचं प्रमाण वाढलं आणि सध्या सुद्धा असाच स्फोट झालाय। बर बोला बोला राजेश जी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय। राजेश जी, ही काही पहिली वेळ नाहीये, याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीचे स्फोट झालेले आहेत। नागरिकांचे जीव धोक्यात आलेले आहेत आणि कुठलीच उपाययोजना का केली जात नाहीये? नाही, हे आपल्या डोंबिवली एमआयडीसी पेज नंबर 2 या इथे अमुदय सोसायटी अमुदय कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालेला आहे। काही जीवित हानी होण्याची झालेली असेल असा अंदाज आहे। आता थोड्या वेळापूर्वी स्फोट झालेले आहेत, पाण्याचे टँकर वाढवण्यात आलेले आहेत। अतिशय शर्थीचा प्रयत्न आहे आग विझवण्याचा। अतिशय जे नागरिक आहेत त्यांना काढायचा प्रयत्न झालेला आहे। पाण्याचे टँकर येत आहे, महापालिकेचे कमिशनर लक्ष घालत आहेत, आम्ही स्वतः सर्व कार्यकर्ते लक्ष घालत आहे, याकडे लक्ष जोरदार चालू आहे। पण माझा प्रश्न राजेश जी असा होता, गेल्या 10 वर्षांपासून खरं तर त्याच्या आधीपासून देखील स्फोटाच्या घटना घडतच आहेत, मात्र काहीच केलं जात नाहीये। नाही, नक्की शासन याकडे लक्ष लावणार आहे, कारण संपूर्ण हा जो एरिया रेसिडेन्शियल एरिया आहे, इकडे या कंपन्या ज्या आहे कंपन्या हलवल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना जीवितहानी होणार नाही। तर याच्याकडे शासनाकडे आपण मागणी करणार आहोत। नक्कीच राजेश जी, सध्याची परिस्थिती, सध्या तुम्ही तिथे आहात, सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे? सध्याची परिस्थिती इथे गंभीर आहे। लोक बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, जीवितहानी जास्त होऊ नये आणि आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न चालू आहे। संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे। जेवढे प्रयत्न करायचे संपूर्ण लोक, नागरिक असतील, सर्व मदत करण्यासाठी धावत आहेत। संपूर्ण यंत्रणा याच्या मागे लागलेल्या, जेणेकरून कुठे जीवितहानी होऊ नये। राजेश जी, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची तुमची काही बातचीत झाली आहे का? सध्या कसे प्रयत्न केले जातात? लोक इथे आलेले आहेत, शर्थीचे प्रयत्न आहेत, सध्या त्यांना काम करू द्या। आपण त्यांच्याकडे माहिती घेण्यापेक्षा आपण त्यांना मदत करू द्या, जेणेकरून लोक बाहेर निघतील, जे लोक अडकलेले असतील। नक्कीच राजेश जी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।